नमस्कार. माहिती अधिकारात अर्ज केलाय, 30 दिवस उलटून गेलेत आणि अजून उत्तर नाही. ही एक खूप सामान्य समस्या आहे, पण यावर एक खूप प्रभावी उपाय आहे. चला, आज आपण तोच उपाय काय आहे हे सविस्तरपणे पाहणार आहोत. अनेकदा आपल्यासोबत हेच होतं नाही का? आपण माहिती अधिकारात अर्ज दाखल करतो, 30 दिवस वाट बघतो आणि मग काहीच नाही, एकदम शांतता. पण थांबा, ही शांतता म्हणजे सगळं संपलं असं नाही. खरं तर ही शांतता बेकायदेशीर असू शकते. मग आता पुढे काय करायचं? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर या समस्येवर काय करायचं हे बघण्याआधी आपल्याला कायद्याने नक्की काय हक्क दिला आहे, काय वचन दिलं आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. माहितीचा अधिकार कायदा म्हणजे RTI ॲक्ट 2005 हा फक्त एक कायदा नाहीये, तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या हातातले खूप मोठं शस्त्र आहे. याच्यामुळेच आपण सरकारी कामावर लक्ष ठेवू शकतो आणि थेट प्रश्न विचारू शकतो. आणि बघा, या कायद्यानुसार प्रत्येक सरकारी कार्यालयात एक जनमाहिती अधिकारी नेमलेला असतो. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचे आहे की माहिती देणं ही त्या अधिकाऱ्याची मर्जी नाहीये, तर ती त्याची कायदेशीर जबाबदारी आहे, बंधनकारक आहे. आणि ही कायदेशीर जबाबदारी पूर्ण करण्यासाठी एक अंतिम मुदत आहे, ती म्हणजे फक्त 30 दिवस. म्हणजे अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून बरोबर 30 दिवसांच्या आत उत्तर मिळायलाच पाहिजे. यात कोणतीही सवलत नाही. हा कायद्याचा स्पष्ट नियम आहे. पण जेव्हा अधिकारी हा नियम पाळत नाहीत, तेव्हा काय होतं? तेव्हा अर्जदाराने फक्त शांतपणे वाट बघत बसायचं का? अजिबात नाही. चला बघूया. कायद्याच्या भाषेत अधिकाऱ्याचं हे शांत बसणं म्हणजे उत्तर द्यायला नकार देण्यासारखंच आहे. याला डीम्ड रिफ्युजल असं म्हणतात. याचा अर्थ असा की जर 30 दिवसांत काहीच उत्तर आलं नाही, तर कायद्यानुसार असं मानलं जातं की अधिकाऱ्याने माहिती द्यायला नकार दिलाय. आणि हे सरळ सरळ कायद्याचं उल्लंघन आहे. मग अशा परिस्थितीत काय करायचं? हार मानायची का? नाही, अजिबात नाही. कायदा पूर्णपणे अर्जदाराच्या बाजूने आहे आणि यासाठी एक अत्यंत प्रभावी मार्ग आपल्यासाठी उपलब्ध आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. या दिरंगाईबद्दल खुद्द सरकारचं काय म्हणणं आहे. सरकार याला साधा उशीर नाही, तर एक गंभीर बाब समजतं. हे बघा, हे आहे महाराष्ट्र शासनाचं 31 मार्च 2008चं एक परिपत्रक. हे दिसायला कदाचित थोडं किचकट वाटेल, पण आपल्या समस्येवरचा स्पष्ट आणि थेट उपाय याच कागदामध्ये दडलेला आहे. चला, तो काय आहे ते समजून घेऊया. या परिपत्रकात शिस्तभंगाची कारवाई या शब्दावर खूप जोर दिलाय. याचा सोपा अर्थ काय? तर कर्तव्यात कसूर करणे. म्हणजे जेव्हा एखादा माहिती अधिकारी 30 दिवसात उत्तर देत नाही, तेव्हा तो आपलं कायदेशीर कर्तव्य पार पाडत नाहीये आणि या चुकीसाठी त्याच्यावर ही कारवाई होऊ शकते. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे या परिपत्रकाच्या मुद्दा क्रमांक 4 मध्ये सरकार स्वतः हे मान्य करतं की वेळेत माहिती न देणं हे अर्जदाराला त्रास देण्यासारखं कृत्य आहे. म्हणजे ही फक्त एक दिरंगाई नाही, तर हा नागरिकांचा एक प्रकारे छळ आहे, असं खुद्द सरकारच म्हणतंय. चला तर मग आता या समस्येवर मात करण्यासाठी नक्की काय करायचं आणि तक्रार करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आपण सविस्तरपणे पाहूया. तर मग तक्रार करायची कशी? प्रक्रिया एकदम सोपी आहे. चला, टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. पहिला टप्पा, 30 दिवसांची मुदत संपली. दुसरं, यासाठी जबाबदार कोण? तर तो जनमाहिती अधिकारी. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, थेट त्या कार्यालयाच्या प्रमुखाकडे म्हणजे हेड ऑफ ऑफिसकडे एक लेखी तक्रार दाखल करायची. आणि चौथं, त्या तक्रारीत स्पष्टपणे लिहायचं की 31 मार्च 2008च्या सरकारी परिपत्रकानुसार वेळेत माहिती न दिल्याबद्दल त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात यावी. ही फक्त विनंती नाही, तर ही एक ठोस मागणी आहे. आता समारोप करताना आपण हे पुन्हा एकदा लक्षात घेऊया की माहिती अधिकार कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणारे हे नियम आपल्यासारख्या नागरिकांच्या हातात किती मोठी शक्ती देतात. परिपत्रकातली ही ओळ बघा, किती स्पष्ट आहे. तात्काळ शिस्तभंगाची कारवाई सुरू करावी. ही फक्त एक शिफारस नाहीये, तर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एक स्पष्ट आणि बंधनकारक आदेश आहे. तर मग आजच्या या विश्लेषणातून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 30 दिवसात उत्तर न मिळणं हे कायद्याचं उल्लंघन आहे. हे अधिकाऱ्याच्या कर्तव्यातली कसूर मानली जाते. या विरोधात तक्रार करण्याचा एक स्पष्ट मार्ग आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर शिस्तभंगाची कारवाई होणं हा कायद्याने अपेक्षित असलेला परिणाम आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारूया. कायदे आहेत, नियम आहेत, पण एक नागरिक म्हणून आपण आपले हक्क प्रभावीपणे वापरण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी खरंच तितके सतर्क आहोत का? याचा विचार आपण सगळ्यांनी नक्की करायला हवा.